हलाखीतून हिरोपर्यंत आत्मा मालिक संस्थेच्या कमवा व शिका योजनेतील 3 कॅडेटची भारतीय सैन्यात अभिमानास्पद निवड. राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे गावात ऐतिहासिक प्रसंग साकारलाय. आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील कॅडेट अक्षय तात्याराम गीते, कॅडेट रोहन मारुती बेलकर आणि कॅडेट युवराज दत्तात्रेय गीते या 3 होतकरू विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यात निवड झाली असून संपूर्ण राहुरी तालुक्याचा अभिमान उंचावलाय. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पण संघर्षावर मात करत परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आणि संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कमवा व शिका योजनेत या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन गेल्या 6 महिन्यापासून प्रचंड परिश्रमानं शारीरिक व शैक्षणिक प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्याच मेहनतीचं फलित भारतीय सैन्य भरतीत अभिमानास्पद त्यांची निवड झाली. प्रत्येकाच्या म्हणजे मागं बसलेल्याच्या मनामध्ये सुद्धा वाटेल की मी एक दिवस यशस्वी झालो पाहिजे, अशा पद्धतीने माझीही मिरवणूक निघली पाहिजे, अशा पद्धतीने माझंही कौतुक झालं पाहिजे. आणि हे कधी होतं, हे जर तुम्ही कोणाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तरच सर हे शक्य असतं. म्हणून आपण त्यांना मोफत तर शिक्षण देतच आहात, त्यांना मोफत घडवत आहात, पण त्याचबरोबर इथवर न थांबता त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर आपण त्यांचं कशा पद्धतीने कौतुक करतात आज या संपूर्ण देवळाली गावाने या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणून या निमित्ताने मी विशेषतः या ठिकाणी सर्व आदरणीय मंच उपस्थित राहिलेला आहे, ज्यांचा नामोल्लेख माझ्याकडनं राहून गेला. आदरणीय व्यासपीठ आपण या ठिकाणी बसलेल्या आहात. आपल्याकडनं सुद्धा या अशा पद्धतीचे जर कोणी गरजू जवळपास मुलं असतील, मुली असतील, तर त्यांना आत्मा मालिककडे या ठिकाणी आपण वळवलं पाहिजे. विशेषतः जे स्वप्न घेऊन ध्येय घेऊन उभे राहिलेले मुलं आहेत. तर आजकाल देवळालीमधली परिस्थिती आपल्याला ज्या ठिकाणी आपण मिरवणूक काढली तर त्याचा उल्लेख. हाच आनंद साजरा करण्यासाठी राहुरी तालुक्यात चिंचविहिरे गावात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. तालुका दणाणून गेला, तिरंगा लहरला आणि भारत माता की जय या घोषणा आकाशात घुमल्या. या मिरवणुकीमध्ये प्रमुख मान्यवर म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि 9 राष्ट्रीय विक्रमांचे मानकरी आप्पासाहेब धूससाहेब होते. देवळाली प्रवराचे आदर्श माजी सैनिक सुभेदार मेजर बाळासाहेब मोसमाडे तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या 3ही कॅडेटचे आईवडील, कुटुंबीय आपल्या लेकराच्या श्रमाचं फळ पाहून भावूक झाले. आनंद अश्रूंनी पूर्ण वातावरण भारावून गेलं. आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातील आदर्श मॉडेल ठरलं असून फक्त एकाच वर्षात 50हून अधिक सैनिक घडवणारे, विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यवस्था पुरवणारं हे एकमेव केंद्र ठरलं आहे. या कामगिरीमुळे आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची महाराष्ट्रभर वाहवा होत आहे. कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण केंद्र प्रमुख व माजी सैनिक साईनाथजी वरपे सर यांनी गुरुमाऊलींच्या विश्वात्मक कार्याचा आढावा देत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भावनिक मार्गदर्शन केले. सैनिकी जीवनावरील काव्यपंक्ती सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. या मिरवणुकीनंतर परिसरातील अनेक तरुणांनी केंद्रात प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही योजना आशेचा किरण ठरत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण देणारं आत्मा मालिक हे एकमेव केंद्र आहे. परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं स्वप्न आहे की अधिकाधिक गोरगरीब विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं साहेबांनी म्हटलं आहे. कार्यक्रमानंतर कॅडेट अक्षय गीते यांच्या कुटुंबियांकडून सर्व मान्यवर व ग्रामस्थांना स्नेहभोजन देऊन आनंद वाटण्यात आला. गरिबीच्या अंधारातून उभे राहणारे हे आत्मा मालिकचे 3 कॅडेट अक्षय, रोहन आणि युवराज आज संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आदर्श बनले आहेत. या कामी केंद्रप्रमुख साईनाथजी वरपे सर, प्रवीण पटारे सर, हेमाकांत पाटील सर, चेतन गिरमे सर, सुधीर नाकाडे सर कष्ट घेत आहे. भरतीपूर्व केंद्रात प्रवेश घेण्यासाठी सोबत दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाण.